चला तर मित्रांनो, आज करूया आपण प्रसादाचा शिरा. तर टोप आपल्याला बघू शकता, तर टाकते याच्यात तूप. तूप थोडं गरम करून घेते. तूप गरम झालेलं आहे मित्रांनो, टाकूया रवा. रवा थोडा भाजून घेते. चला तर मित्रांनो, इथं बघू शकता तुम्ही, रवा मस्त लालसर भाजून घेतले आहे मी. आता उरलेलं तूप टाकते टोपात. आता टाकू याच्यात काजू बदाम. तुम्हाला कुठले ड्रायफ्रुट्स आवडतील ते टाकू शकता. दोन मिनटं परतून घेते. चला तर आता टाकू आपण काजू बदाम. मस्त कुरकुरी झाला तर टाकते मी एक केळी स्मॅश करून ठेवले, पिकलेली केळी. केळी ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर टाका, नाही तर नका टाका. वाटीने आपण रवा घेतलेला, त्याच वाटीने 3 वाटी पाणी घ्यायचं आपल्याला. आता टाकते थोडंसं फूड कलर ऑप्शनल आहे, तुम्हाला पाहिजे असेल तर टाका, नाही तर नका टाकू. चला एक उकळी आणते पाण्याला. मित्रांनो, तर बघू शकता पाण्याला मस्त उकळलेलं आहे. आता टाकूया वेलची पूड, कुटून ठेवली आहे मी. आता टाकते रवा जे भाजून ठेवले ते. आता टाकते अर्धी वाटी साखर. तुम्हाला जितकं गोड हवं असेल तितकं तुम्ही करू शकता. चला तर पाणी आटवून घेते. मित्रांनो, इथं बघू शकता आपला प्रसादाचा मऊ लुसलुशीत शिरा रेडी आहे. आता मी देवाला नैवेद्य दाखवते. आज आहे रामनवमी. रामनवमीचा तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनल, आणि जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मित्रांनो, आज करूया आपण प्रसादाचा शिरा. तर टोप आपल्याला बघू शकता, तर टाकते याच्यात तूप. तूप थोडं गरम करून घेते. तूप गरम झालेलं आहे मित्रांनो, टाकूया रवा. रवा थोडा भाजून घेते. चला तर मित्रांनो, इथं बघू शकता तुम्ही, रवा मस्त लालसर भाजून घेतले आहे मी. आता उरलेलं तूप टाकते टोपात. आता टाकू याच्यात काजू बदाम. तुम्हाला कुठले ड्रायफ्रुट्स आवडतील ते टाकू शकता. दोन मिनटं परतून घेते. चला तर आता टाकू आपण काजू बदाम. मस्त कुरकुरी झाला तर टाकते मी एक केळी स्मॅश करून ठेवले, पिकलेली केळी. केळी ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर टाका, नाही तर नका टाका.